चला आज बनवूयात खमंग आणि खुसखुशीत अशा चहासोबत खाता येतील अशा उपवासाच्या पुऱ्या, ज्या बनवायला सुद्धा खूप सोप्या आहेत आणि खायला तर खूप कमालीच्या लागतात. उपवासाच्या दिवशी नेमकं काहीतरी खमंग खावंसं वाटतं ना, तर मग या पुऱ्या तुम्ही नक्कीच बनवून पाहायला हव्यात. तर यासाठी एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा मी घेतला आहे. तो चांगला आपल्याला खिसून घ्यायचा आहे. अजिबात मॅश वगैरे करून घ्यायचा नाही. जी बारीक किसणी असते त्यानेच हा खिसून घ्यायचा आहे. तर साधारण 10-1 पुऱ्या होतील इतपत मी माप तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर संपूर्ण बटाटा चांगला खिसून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 1 वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. आणि यामध्येच आता इतर अगदी बेसिक साहित्य घालायचं आहे. चवीपुरतीचं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे. जर उपवासाला चालत असेल तर जिऱ्याची पावडर घालायची आणि लाल तिखट आपल्या अंदाजाप्रमाणे किंवा आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सगळं साहित्य ना कोरडंच आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आहे, बटाट्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि यामुळेच आपल्याला किती पाणी लागणार आहे याचा अंदाज एक घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये असंच मी हे कोरडंच मिक्स करून घेतलं. आता लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता बघा, राजगिऱ्यामध्ये ना खूप चिकटपणा नसतो, खूप कोरडा असा राजगिरा असतो. त्यामुळे जेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालाल ना, तेवढं सगळं पाणी तो शोषून घेईल खरं, पण मग आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही. म्हणूनच हे मिश्रण थोडंसं घट्टसरच ठेवायचं आणि पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं करतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर बघा, हे असं थोडंसं घट्टसरच मी पीठ मळून घेतलं आहे. बरं, इथे मी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याऐवजी जर तुम्हाला उकडलेला रताळा घ्यायचं असेल ना, तर ते सुद्धा खूप छान लागतं. फक्त ते खिसून घ्यायचं, एवढं लक्षात घ्या. तर इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता हे मळून घेतलेल्या पिठावरती अगदी थोडंसं थेंबर तेल घालायचं. वरून थोडंसं क्रॅक जाऊ नये ना, कोरडं पडू नये पीठ, म्हणून थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे. तेल लावून झालं की साधारण एक 5-6 मिनिटांसाठी किंवा इतर तुमची जी कामं आहेत, तेल चढवणं वगैरे, ते करेपर्यंत आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी हे पीठ मी चांगलं भिजवून घेतलं. आता याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत आणि याची लगेचच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे, पण इथे पिठी न वापरताना आपल्याला यावरती तेल लावूनच लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यावं लागतं, कारण याच्यामध्ये बाइंडिंग एजंट असा कुठलाच नाही आहे. राजगिऱ्याचं पीठ आहे, लगेचच याला क्रॅक जाऊ शकतात किंवा तुटू शकतं. आणि लाटताना सुद्धा आपली नेहमीची पुरी कशी जाड असते, त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जाडच ठेवायचं आहे. एकसारख्या सगळ्या पुऱ्या हव्या असतील तर या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा मग अशाच जरी तळल्या तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी आपली एक पुरी पहिली लाटून झाली. या पुऱ्या लाटायला तसा फार वेळ लागत नाही, अगदी पटापट लाटून होतात. फक्त थोडीशी भीती वाटते की कुठेतरी क्रॅक जाईल की काय. तर यासाठी थोडंसं थेंबर तेल लावून जरी लाटलत ना, तरी अजिबात काही घाबरायची गरज नाही. तर 3 ते 4 पुऱ्या मी आधी करून घेतले किंवा एका साईडला तुम्ही पुऱ्या करताय आणि एका साईडला तळून घेताय, असं केलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, तेल नेहमीसारखंच जसं आपण पुरीला गरम करून घेतो की नाही, हलकंसं गरम, तसंच पद्धतीने हे सुद्धा गरम करून घ्यायचं आहे. पुरी तेलामध्ये घालायची आणि वरून सेट होण्यासाठी असं तेल वरून घालायचं आहे. प्रत्येक एक पुरी बघा तुम्ही व्यवस्थित फुगतेच. पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेऊ. मध्यम आचेवरती तळून घेतली ना, की मग खूप खूप छान खरपूस आणि खुसखुशीत अशी तळली जाते. तर पुरीला मस्त रंग आलेला आहे. तेलामधून चांगली निथळून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्यासुद्धा मी तळून घेणार आहे. ही पुरीसुद्धा तुम्ही बघालच लगेचच टम्म फुगते. बऱ्याचदा काय होतं ना, की आपल्याला भूक लागलेली असते उपवासाच्या दिवशी, पण काय बनवणार? साबुदाणा भिजत घातलेला नसतो. मग अशा वेळेस पटकन ही पुरी, राजगिऱ्याची पुरी ना तुम्ही बनवू शकता. चहासोबत तर छान लागतेच, पण जर तुम्हाला एखादी चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी बनवायची असेल तर तसं केलं तरीसुद्धा ही कमालीचीच लागते. तर बघा, दुसरी पुरीसुद्धा छान टम्म फुगली. मस्त रंग येईपर्यंत मी तळून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी इथं तळून घेतल्यात आणि आता गरमागरम चहासुद्धा केलेल्या आहेत. चहासोबत खाण्यासाठी या पुऱ्या एक कमाल कॉम्बिनेशन आहे. उपवासाच्या वेळेस अतिशय पटकन तयार होणारी अशी ही राजगिरा आणि बटाट्याची पुरी आपण आज पाहिली. जर तुम्हाला पुऱ्या तळायच्या नसतील ना, तर याचे छान थालीपीठं तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता आणि हे आपलं थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करून खरपूस भाजून घेतलेत ना, तरीसुद्धा एखाद्या चटणीसोबत छान लागतील. तर दोन्ही ऑप्शन तुमच्या समोर आहेत, करून नक्की पहा
आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.